शिवसेनेचे आमदार मनीषा कांदे माझ्याबरोबर आहेत, त्यांच्याशी नेमकी बातचीत करूया. ताई, काल आदित्य ठाकरे यांचा ठाण्यामध्ये कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. त्यांनी असं म्हटलं की जे उद्धव साहेब ठाकरे यांचं झाले नाही ते कोणाचा होणार नाही. मला असं वाटतं बघा, हे आदित्य ठाकरे जे वारंवार मी इकडे निवडणूक लढवून दाखवतो, तिकडे निवडणूक लढवून दाखवतो. मला सांगा, वरळीमध्ये त्यांना जिंकण्यासाठी 2-2 आमदारांचा बळी घेतला. त्या ज्या सुनील शिंदे यांनी सचिन अहिरना हरवलं 35,000 मतांनी, त्या सुनील शिंदेचं तिकीट कापलं आणि स्वतःच्या मुलाला तिकीट दिलं. आणि त्यानंतर ज्या सचिन अहिर विरुद्ध सुनील शिंदे जिंकले, त्या सचिन अहिरांना परिषदाची तिकीट दिली. तर हे सगळं काय आहे? हे सगळं घरातल्या घरातच आपापसात सगळं वाटून घ्यायचं हे अत्यंत. आणि तुम्ही शिंदेच्या मतदारसंघात जातात आणि काय काय बरळतात. अहो, तुमचं वय काय, तुम्ही बोलताय काय, ह्याचं त्यांना काहीच भान नाही आहे. आणि घरी जाऊन कोण रडलं आणि हे रडलं, इतक्या खोट्या गोष्टी सांगतात. आता तुम्ही जेव्हा सांगत होतात ना की मी माझ्या वडिलांना काय दिलं, शपथ दिली की मी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, तर अगोदरचे झालेले मुख्यमंत्री शिवसेनेचे नव्हते का? मनोहर जोशी असतील, नारायण राणे असतील, हे कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री होते? शिवसेनेचेच होते. त्यामुळे आदित्य ठाकरे हे आता फ्रस्ट्रेट झाले, वैफल्यग्रस्त झाले आहेत आणि म्हणून ते असं काहीतरी बोलतात आहे. त्यांनी अनेक आरोप लावले. त्याने वर्षापर जाऊन रडलं आणि तुमच्या मतदारसंघात मी उभे राहणार असं त्याने म्हटलं. कुठेही तुम्ही उभे राहा, तुमच्या समोर उभे राहतं, तुम्ही राजीनामा द्या असं आहे त्याने. ते अशा 10 मतदारसंघात आतापर्यंत गेले आहेत. प्रत्येक मतदारसंघात जिकडे जिकडे ते दौरे करतात तिकडे हेच बोलतात, मी इकडे उभं राहून दाखवतो, तिकडे उभं राहून दाखवतो. जे संजय राऊत रोज उठून बडबड करतात, ते आतापर्यंत किती वेळा गेले राज्यसभेवर, कोणाच्या जीवावर गेले? याच आमदारांनी त्यांना राज्यसभेवर पाठवलंय ना. त्यामुळे हे सगळं जे बरळणं आहे ते त्यांनी थांबावं आणि जनतेकडनं जे वारंवार सिंपती, सहानुभूती मिळवण्याचा जे प्रयत्न करतात आहे, स्वबळावर त्यांनी एकदा लढून दाखवावं. त्यांनी असं म्हटलं की भाजपकडून पक्ष आणि घर दोन्ही फोडण्याचे प्रयत्न केले जात आहे. हे बघा, हे अत्यंत आरोप चुकीचे आहे. लोकांना जर का राष्ट्रीय प्रवाहात यायचं असेल आणि लोकांना जर का असं वाटत असेल की माननीय नरेंद्र मोदी हेच देशाचं भवितव्य आहे आणि या चांगल्या कार्यात जर का अशोक चव्हाण असतील ते त्यांना वाटत असेल, तर ते आले तर काय चुकीचं आहे? आणि नरेंद्र मोदी नेहमी काय म्हणतात, परिवारवाद त्याच्या विरुद्ध आहे. अनेक पक्षांमध्ये परिवारवादच चालले. हे जे रिजनल पार्टीज आहेत सगळ्या, तर ते परिवारवादाने सगळ्या ग्रस्त झालेल्या आहेत. आणि तुम्हाला त्यांना स्वतःहून त्यांना वाटतंय की आम्हाला माननीय नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे. त्यात काय चूक आहे? व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.